अंधाराला शिव्या देत बसण्यापेक्षा एक पंथी पेटवणं अधिक महत्वाचं असतं. समाजात वर्षानुवर्ष रुजलेल्या अंधश्रद्धांना प्रश्न विचारणं, परंपरेच्या नावाखाली सुरू असलेल्या चुकीच्या प्रथांना विरोध करणं आणि माणसाने श्रद्धेपेक्षा विवेकाला महत्व द्यावं यासाठी आयुष्यभर लढणारा एक माणूस म्हणजेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. त्यांनी हातात शस्त्र घेतलं नाही, त्यांनी कोणाविरोधात हिंसक आंदोलनही केलं नाही. त्यांच्या हातात होती विचारांची ताकद आणि त्यांच्या आवाजात होता विवेकाचा आग्रह. पण 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांच्या विचारांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. गोळ्या झाडून एक माणूस संपवता येतो, पण त्याने समाजात निर्माण केलेले प्रश्न संपवता येतात का? आज त्यांच्या हत्येला 13 वर्ष उलटून गेल्यानंतरही या प्रकरणाचा न्यायालयीन प्रवास संपलेला नाही. दोषी ठरवले गेले, जन्मठेप सुनावली गेली, काही आरोपी निर्दोष मुक्त झाले आणि आता पुन्हा एक मोठी कायदेशीर घडामोड. दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. पण हा निर्णय नेमका काय सांगतो आणि गेल्या 13 वर्षात या प्रकरणात नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया दाभोळकर हत्या प्रकरणाचा संपूर्ण प्रवास. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं. 20 ऑगस्ट 2013 पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या एका व्यक्तीवर मोटारसायकलवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला मोठा धक्का बसला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. आज या हत्येला तब्बल 13 वर्ष उलटलीत. या काळात तपास झाला, अनेक संशयितांची चौकशी झाली, आरोपींना अटक झाली, सीबीआयने तपास केला, खटला चालला, दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तिघांची निर्दोष मुक्तताही झाली. आणि आता डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात पुन्हा एकदा मोठी कायदेशीर घडामोड घडली आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असून त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही अपील प्रलंबित असताना स्थगिती देण्यात आली आहे. मात्र हा निर्णय नेमका का झाला? दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास कुठून सुरू झाला? कोणत्या आरोपींना शिक्षा झाली आणि कोण निर्दोष सुटले? आणि आता सचिन अंदुरेला जामीन मिळाल्याने या प्रकरणावर काय परिणाम होणार? चला जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रासह देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं, दाभोळकरांची हत्या नेमकी कोणी केली आणि त्यामागे नेमका कोणाचा कट होता? तपासाची सुरुवात आणि मोठ्या प्रमाणावर माहितीची तपासणी. हत्येनंतर पुणे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर फोन कॉल्स, ईमेल्स आणि इतर माहिती तपासण्यात आली. संशयितांची चौकशी करण्यात आली आणि हल्लेखोरांची रेखाचित्रेही तयार करण्यात आली. या तपासात अनेक व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात आल्या. मात्र हत्या झाल्यानंतर बराच काळ लोटूनही तपासाला निर्णायक दिशा मिळत नव्हती. मग डिसेंबर 2013 मध्ये ठाण्यातील मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर दाभोळकरांच्या हत्येत वापरल्या गेल्याचा आरोप असलेल्या शस्त्राच्या पुरवठ्याशी संबंधित आरोप झाले. या टप्प्यावर दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासाला एक वेगळीच दिशा मिळाली. त्यानंतर या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय कडे वर्ग करण्यात आला. सीबीआयने तपासाची सूत्रे हातात घेतल्यानंतर या प्रकरणातील कथित कट, आरोपींचे संबंध आणि हत्येसाठी वापरल्या गेलेल्या शस्त्रांबाबत तपास करण्यात आला. पुढील काही वर्षात या प्रकरणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. 31 डिसेंबर 2015 रोजी दाभोळकर हत्या प्रकरणात हिंदू जनजागृती समितीचे सदस्य डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे आणि पुण्यातील सारंग अकोलकर यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील तपास आणखीनच चर्चेत आला. 10 जून 2016 रोजी डॉक्टर वीरेंद्र तावडे याला अटक करण्यात आली. सीबीआयच्या तपासात तावडे हा या हत्येच्या कटाचा सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र पुढे न्यायालयीन प्रक्रियेत या आरोपांना पुराव्याच्या कसोटीवर तपासण्यात आले. तपास, अटक आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणाच्या खटल्याला सुरुवात झाली. या प्रकरणात 5 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे आता न्यायालयात नेमके कोणते पुरावे सिद्ध होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर 10 मे 2024 रोजी पुणे सत्र न्यायालयाने या बहुचर्चित खटल्याचा निकाल दिला. न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर डॉक्टर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालानंतर ही प्रकरण संपलं नव्हतं, कारण दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले.
एप्रिल 2026 मध्ये या प्रकरणात पुन्हा मोठी घडामोड झाली. मुंबई उच्च न्यायालयानं दोषी ठरवण्यात आलेल्या शरद कळसकरला जामीन मंजूर केला आणि त्याची जन्मठेपेची शिक्षा अपील प्रलंबित असताना स्थगित केली. उच्च न्यायालयाने त्याच्या ओळख पटवण्याच्या प्रक्रियेबाबत आणि उपलब्ध पुराव्यांबाबत काही प्राथमिक शंका नोंदवल्या होत्या. आणि आता 18 ऑगस्ट 2026 रोजी दाभोळकर हत्या प्रकरणात आणखी एक मोठी कायदेशीर घडामोड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं सचिन अंदुरेला जामीन मंजूर केलाय. त्याचबरोबर त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली. म्हणजेच पुणे सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेल्या सचिन अंदुरेला आता त्याचे अपील अंतिमतः निकाली निघेपर्यंत जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो. जामीन मिळणं म्हणजे निर्दोष मुक्तता होणं नाही. सचिन अंदुरेची दोष सिद्धी सध्या रद्द झालेली नाही. पुणे सत्र न्यायालयाचा 2024 मधील दोषी ठरवण्याचा निर्णय उच्च न्यायालयात आव्हानित करण्यात आला आहे. उच्च न्यायालयानं अपील प्रलंबित असताना जन्मठेपेची अंमलबजावणी स्थगित करून जामीन मंजूर केला आहे. म्हणून पुढील टप्पा असेल उच्च न्यायालयात या अपीलची अंतिम सुनावणी आणि त्यानंतरचा निर्णय. मग या प्रकरणाची सध्याची स्थिती काय? जर संपूर्ण चित्र एका नजरेत पाहिलं तर 2013 मध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली. तपास सुरू झाला. तपास सीबीआय कडे गेला. अनेक संशयित आणि आरोपींची चौकशी व अटकही झाली. 2021 मध्ये खटला सुरू झाला. 2024 मध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप झाली. तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे निर्दोष मुक्त झाले. एप्रिल 2026 मध्ये शरद कळसकरला उच्च न्यायालयानं जामीन दिला आणि आता ऑगस्ट 2026 मध्ये सचिन अंदुरेलाही जामीन मिळालाय. या निर्णयाचा अर्थ काय? या निर्णयाकडे केवळ आरोपीला जामीन म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही, कारण हा खटला जवळपास 13 वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेत आहे. आता दोन्ही दोषी ठरवलेल्या व्यक्तींना अपील प्रलंबित असताना जामीन मिळाल्यामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. विशेषतः हत्या कोणी केली, हत्येमागे नेमका कट कुणाचा होता, आरोपींची ओळख आणि त्याच्या विरोधातील पुरावे न्यायालयीन कसोटीवर कितपत टिकतात, या प्रश्नांची अंतिम उत्तरे उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीतून स्पष्ट होऊ शकतात. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नव्हती. ती महाराष्ट्राच्या सामाजिक आणि विवेकवादी चळवळीवर झालेली मोठी घटना होती. 13 वर्षांनंतरही या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 2 जणांना जन्मठेप झाली, तिघे निर्दोष सुटले आणि आता जन्मठेप झालेल्या दोन्ही आरोपींना अपील प्रलंबित असताना जामीन मिळाला आहे. मात्र अंतिम न्यायालयीन निकाल अद्याप बाकी आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलंय त्या या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या घटनेबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, तथा चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.